डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय कारकीर्द अनेक दशके चालली, ज्यात त्यांची विधिवेत्ता, पक्षनेते, भारतीय संविधानात मसुदा समितीचे सदस्य आणि स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून त्यांनी भूमिका साकारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते आणि त्यांनी भारतातील कायदा व न्याय व्यवस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कायद्याशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबी पाहूयात. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी संविधानाच्या मसुद्यात समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांसारख्या मूल्यांना महत्त्व दिले. त्यानंतर अस्पृश्यता निर्मूलन, मूलभूत अधिकार, आरक्षण, सामाजिक न्याय संबंधीचे महत्त्वाचे कलम त्यांनी मांडले. हिंदू समाजातील महिलांना समान हक्क मिळावे त्यासाठी हिंदू कोड बिल तयार करण्यात आले. या विधेयकात वारसा हक्क, घटस्फोट, बहुपत्नी प्रताबंध, विवाह आणि दत्तक संबंधित सुधारणा यांचा समावेश होता. अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा यामध्ये अस्पृश्यतेविरोधात कठोर कायदा बनवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मग आरक्षण प्रणाली, मागासवर्गीय आणि दलित समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी संविधानात तरतुदी केल्या. कामगार हक्क कायद्यांमध्ये कामगारांसाठी 8 तासांचा कामाचा दिवस, वेतन संचारणा, सवलती यांसाठी त्यांनी कायदे तयार केले. न्यायव्यवस्थेवरील प्रभाव, भारतातील सामाजिक न्याय व्यवस्था आणि लोकशाहीचे मूलतत्वे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांवर आधारलेली आहेत. त्यांनी कायद्याचे राज्य म्हणजेच रूल ऑफ लॉ या संकल्पनेचा पुरस्कार केला, ज्यामध्ये कायद्यापुढे सर्व समान आहेत असेही ते म्हणाले. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी कायद्याचा उपयोग केला. आंबेडकरांनी मानवी हक्क यामध्ये आंबेडकरांनी मानवी हक्क आणि लोकशाही मूल्ये प्रस्थापित करण्यासाठी सतत कार्य केले. त्यांनी शोषित वंचित समाजाच्या हक्कांसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आवाजही उठवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय कायद्याचा पाया मजबूत केला आणि संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समानतेचा विचार प्रत्यक्षात आणला. त्यांचे कायदेशीर विचार आजही भारताच्या न्याय प्रणालीचा गाभा आहेत असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आज आपण इथेच थांबतोय. अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी सबस्क्राईब करा न्यूज अनकट चॅनलला.